वेलकम स्टुडंट्स. तर स्टुडंट्स आज आपण 9th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड पॉलिटिकल सायन्स. हा सब्जेक्ट आपण बघणार आहोत. तर यातला थर्ड चॅप्टर आहे इंडियाज इंटरनल चॅलेंजेस, म्हणजे भारतापुढील अंतर्गत आव्हाने. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट याच्या आधीचे सुद्धा जे 2 चॅप्टर्स आहेत याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आणि आता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजेच इथून पुढचे सुद्धा तुमच्या स्टँडर्ड्सचे रिलेटेड जे जे एक्सरसाइज असतील, जे जे पेपर्स, जे व्हिडिओ असतील, ते जेव्हा जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो लेट स्टार्ट टू द एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन डिटेल. तर खालील विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा. Which demands were put forward through the Anandpur Sahib resolution by the Akali Dal? Or दुसऱ्या पद्धतीने कसा विचारलेला आहे बघा. Which demands were raised by the Akali Dal through the Anandpur Sahib resolution? तर आनंदपूर साहिब या ठरावामध्ये अकाली दलाने कोणत्या मागण्या मागितलेल्या आहेत? ओके, तर याचं आन्सर बघा. इन 1973 द अकाली दल पास्ड द आनंदपूर साहिब रिझोल्युशन. तर आनंदपूर साहिब हा ठराव पास झाला. द फॉलोइंग डिमांड्स वेअर मेड इन दिस रिझोल्युशन. फर्स्ट, चंदीगड शुड बी मेड पार्ट ऑफ पंजाब. चंदीगड हे जे आहे हे पंजाबचाच भाग झाला पाहिजे. सेकंड, the Punjabi speaking parts in other states should be included in the state of Punjab. तर पंजाबच्या बाहेर जे पंजाबी बोलणारे लोक आहेत त्यांना सुद्धा पंजाबमध्ये इन्क्लूड करून घ्या. थर्ड आहे रिक्रुटमेंट ऑफ पीपल फ्रॉम पंजाब इन द इंडियन आर्मी शुड बी इन्क्रीज्ड. तर भारतीय सैन्य दलामध्ये पंजाब मधल्या लोकांची रिक्रुटमेंट जास्त प्रमाणात करून घ्यायची. अँड फोर्थ, मोर ऑटोनॉमी शुड बी गिव्हन टू द स्टेट ऑफ पंजाब. तर पंजाब या राज्याला जास्त स्वायत्तता दिली पाहिजे. तर अशा मागण्या यांनी केल्या होत्या. ओके, देन सेकंड क्वेश्चन, व्हॉट कॅन वी डू टू एंड कम्युनलायझम. आता कम्युनलायझम म्हणजेच जमातवाद. तर जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे हा आहे प्रश्न. विद्यार्थ्यांनो उत्तर बघा. फर्स्ट पॉइंट, इट इज नेसेसरी दॅट वी ऑल काउंटर कम्युनलायझम विथ ऑल अवर स्ट्रेंथ. तर आपल्या सगळ्यांची शक्ती यूज करून किंवा आपल्या सगळ्यांची ताकद यूज करून जमातवाद हा आपण नष्ट केला पाहिजे. फॉर दिस वी शुड मिक्स अप विथ द पीपल ऑफ डिफरंट रिलिजियस. तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या धर्माच्या लोकांमध्ये मिक्स झालं पाहिजे. देन वी शुड accept द गुड प्रॅक्टिसेस अँड आयडियाज ऑफ इच अदर. तर आपण प्रत्येकाच्या ज्या आयडियाज आहेत, गुड प्रॅक्टिसेस आहेत, ते सगळ्यांचे स्वीकारले पाहिजे. स्टुडंट सेकंड पॉइंट बघा. We should be able to look at and understand our economy and social problem rationally. We should not mix these matter with religion. तर आपले जे काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत, सोशल प्रॉब्लेम्स आहेत, हे त्या पद्धतीने बघितले पाहिजे. ते धार्मिक पद्धतीने सोडवता नसले पाहिजे किंवा धार्मिक धर्माच्या पायी ते त्यांच्यामध्ये ते प्रॉब्लेम्स मिक्स झाले नसले पाहिजेत. We should look for the economy, political or historical reasons that are responsible for disrupting religious harmony. तर जी धार्मिकता आहे
ही धार्मिकता पॉलिटिकल, इकॉनॉमिक किंवा हिस्टॉरिकल रिझन्समुळे ही धार्मिकता डिस्टर्ब झाली नाही पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दिस इज द ओनली वे टू पुट अँड द एंड टू कम्युनलिझम अँड स्ट्रेटेन नॅशनल युनिटी. आणि हा एकच मार्ग आहे आपल्या जमातवाद नष्ट करण्यामध्ये आणि आपल्या भारतात देशाची युनिटी वाढवण्यामध्ये. ओके, तर या दोन क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला कळाले असतील तर आपण पुढे बघूयात. थर्ड क्वेश्चन, हाऊ डज रिजनलाइझम गेन स्ट्रेंथ बिकम स्ट्रॉंग. आता या ठिकाणी रिजनलाइझम म्हणजे आहे प्रदेशवाद. तर हा प्रदेशवाद कशामुळे वाढतो किंवा गेन स्ट्रेंथ म्हणजे बळावतो विचारला आहे. तर बघूयात याचा आन्सर. फर्स्ट पॉइंट, रिजनलाइझम थ्राइव्स ऑन रिजनल इम्बॅलन्स इन अ डेव्हलपमेंट. तर हे कशामुळे घडतो, तर जे वेगवेगळे प्रदेश आहेत या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होते. काही प्रदेश डेव्हलप्ड असतात, काही अनडेव्हलप्ड असतात आणि यामुळेच हा रिजनलाइझम म्हणजेच प्रदेशवाद होतो. इन पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड सम स्टेट्स अचिव्ड मोर प्रोग्रेस. तर इथं दिलं आहे बघा, तर काही प्रदेश हे त्यांची चांगली प्रगती करतात, वाईल सम स्टेट्स रिमेन्ड बॅकवर्ड. तर काही प्रदेश हे मागासलेले राहतात. Second point, as a result, the states that developed economically can also achieve progress in other areas like education, health and culture. तर जे प्रगत देश आहेत, जो प्रगत प्रदेश आहे ह्याच्यामध्ये ते पुढे सुद्धा बाकीच्या एरियाजमध्ये सुद्धा म्हणजे शिक्षण असू दे, आरोग्य असू दे किंवा इतर कल्चर जे आहे संस्कृती याच्यामध्ये सुद्धा तो डेव्हलपमेंट करतो. बट थर्ड पॉइंट बघा, द स्टेट्स विच हॅव नॉट डेव्हलप्ड, पण जे प्रदेश मागासलेले आहेत इन दिस मॅनर रिमेन बॅकवर्ड. तर ते मागासलेले प्रदेश शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर अम्युनिटीज, सिव्हिक अम्युनिटीज मध्ये सुद्धा तो मागासच राहतो. The opportunities of development available to people in developed states are not possible for people in a backward states. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की डेव्हलपमेंट स्टेटमध्ये त्या लोकांसाठी ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या मात्र या बॅकवर्ड स्टेट्स मधल्या लोकांना पॉसिबल नसतात. नेक्स्ट फोर्थ पॉइंट बघा, दे आर ट्रबल्ड बाय प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन, बॅकवर्डनेस, अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी एक्सेट्रा. तर ते कोणत्या प्रॉब्लेम्स मध्ये फेस करत असतात, तर शिक्षणाची कमतरता तसेच बेरोजगारी, गरिबी या प्रॉब्लेमला ते फेस करत असतात. दे बिगिन टू थिंक दॅट दे आर बिंग चीटेड. तर त्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता काय होते की आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, आपल्यावर अन्याय होत आहे. दे आर बिईंग केप्ट अवे फ्रॉम द बेनिफिट्स ऑफ डेव्हलपमेंट. तर त्यांना त्या गोष्टींपासून, त्या डेव्हलपमेंटच्या फायद्यांपासून त्यांना बाजूला केलं जात आहे असं त्यांना वाटत राहतं. बिकॉज ऑफ दिस द अंडरस्टँडिंग बिटवीन स्टेट्स इज ब्रोकन. आणि त्यामुळे दोन प्रदेशांमधली जी अंडरस्टँडिंग असते ही मोडकळीला येते किंवा संपुष्टात येते. The people of developed states begin to believe that they are superior due to their superior history and culture and hence they have developed that much. तर जे ज्या स्टेट मधले लोक आहेत हे डेव्हलप्ड स्टेट मधले लोक आहेत त्यांना असं वाटायला लागतं की आपली हिस्टरी सुपेरियर आहे, आपलं कल्चर चांगलं आहे, त्यामुळे आपली डेव्हलपमेंट झाली आहे. हेन्स दे बिगिन टू लुक डाऊन अपॉन द पीपल ऑफ अंडर डेव्हलप्ड रिजन्स. तर त्यामुळे त्यांच्या खालचे जे अंडर डेव्हलप्ड प्रदेशामधले लोक आहेत त्यांना ते खालच्या दर्जांनी भागवायला सुरू करतात. नेक्स्ट, दे आर नॉट विलिंग टू शेअर द बेनिफिट्स ऑफ डेव्हलपमेंट विथ द बॅकवर्ड स्टेट. तर ते जे जे बेनिफिट्स आहेत डेव्हलपमेंट झालेल्या स्टेटमधले जे जे बेनिफिट्स आहेत ते शेअर करायला तयार नसतात. ऑन द अदर हँड, द पीपल फ्रॉम बॅकवर्ड एरियाज नीड टू अराउज देअर regional identity to organize themselves. For this, they try to unnecessary glorify local traditionals. आणि यातूनच त्या दोघांच्या मध्ये असंतोष निर्माण होतो. जे डेव्हलप्ड एरियामधले किंवा डेव्हलप्ड स्टेटमधले लोक आहेत त्यांना वाटतं की आपल्यामुळेच आपला हा स्टेट डेव्हलप झालेला आहे, आपल्या सुपिरियर हिस्टरीमुळे किंवा कल्चरमुळे हा आपला स्टेट डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे ते खालच्या
जिथे डेव्हलपमेंट झालेली नाही अशा स्टेटमधल्या लोकांना ते खालच्या दर्जाचा विचार करतात आणि त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये रिजनलायझम म्हणजेच प्रदेशवाद बळावतो. तर हे आहे या क्वेश्चनचं आन्सर. ओके, असे टोटल आपण 1 2 3 4 5 6 अँड 7 पॉइंट मध्येही कव्हर केलेलं आहे. देन स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघूयात सेकंड क्वेश्चन. तर आपण आता सेकंड क्वेश्चन बघूयात. राईट शॉर्ट नोट्स ऑन, म्हणजेच थोडक्यात टिपा लिहा. तर याच्यामध्ये कम्युनलिझम आणि रिजनलायझम हे दोन क्वेश्चन आहेत. तर हे दोन्हीही क्वेश्चन 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जातात. सो इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते आणि त्याला किती मार्क्सला विचारलेलं आहे हे सुद्धा राईट केलेलं आहे. सो फर्स्ट आपण बघूयात कम्युनलिझम म्हणजेच जमातवाद. ओके, आन्सर बघूयात. फर्स्ट पॉइंट, कम्युनलिझम इज अ सिरियस थ्रेट टू द युनिटी ऑफ आवर कंट्री. तर आपल्या देशाला लागलेला हा एक प्रकारचा व्हायरस म्हणूयात आपण किंवा थ्रेट, धोका आहे. इट इमर्जेस आउट ऑफ नॅरो रिलिजियस प्राईड. नॅरो रिलिजियस प्राईड म्हणजेच संकुचित अशी धार्मिक वृत्ती किंवा धार्मिक जो अभिमान आहे याच्यामुळे हे कम्युनलिझम तयार झाला आहे. सेकंड पॉइंट बघा, फॅन्टिसाइझम इज द बेस ऑफ कम्युनलिझम. आता फॅन्टिसाइझम म्हणजे धर्मादता हा या कम्युनलिझमचा पाया आहे. इट मेक्स वन oblivious to national interest. Fantasism makes the perspective of looking at events and people prejudiced. ओके, तर हे दोन पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट आता बघा. थर्ड पॉइंट, कम्युनलिझम इज अ एक्सेसिव्ह लव्ह फॉर वन्स ओन रिजनल अँड हेट्रेड फॉर द अदर रिजनल अँड देअर फॉलोअर्स. तर कम्युनलिझम जमातवाद हा कशामुळे होतो, तर स्वतःच्या धर्माबद्दल किंवा आपल्या स्वतःच्या जातीबद्दल जास्त एक्सेसिव्ह लव, जास्त अभिमान असणे आणि इतर जातींच्या बद्दल घृणा असणे यामुळे हा कम्युनलिझम होतो. फोर्थ, एक्सेसिव्ह लव फॉर ओन रिजन अज्युम्स दॅट form of fantasism and the fanatics spread big the message of hatred and violence. आणि त्यामुळेच स्वतःच्या धर्माबद्दलचा जास्त अभिमान हा दुसऱ्या लोकांच्या धर्माच्या लोकांना कमी समजणे आणि यामुळेच काय होतं तर व्हायलेन्स. देन इथे येणार 5, इथे येणार 6. ओके, some people begin to think of economy and social questions in the framework of their own religion. They hold the ideas that government is partial towards their religion. And next point, if anybody speaks about their religion or insult their religious symbols knowingly or unknowingly, riots break out because of this kind of thinking. Hundreds of innocent people are killed, public place is destroyed. तर स्वतःच्या धर्माचा अभिमान असतो, त्याचबरोबर दुसऱ्या धर्माला तुच्छ लेखलं जातं. त्यामुळे नोईंगली अननोईंगली त्यांचा जो सिम्बॉल असेल याच्याबरोबर काही इन्सल्ट केला जातो आणि त्यामुळेच दंगल होतात आणि हंड्रेड्स ऑफ इनोसंट पीपल त्यामध्ये मारले जातात. म्हणजे अशा दंगली होणे हे चुकीचं आहे. पब्लिक पीस इज डिस्ट्रॉयड. तर सामाजिक शांतता सुद्धा यामुळे भंग होते. नेक्स्ट सेकंड आहे रिजनलायझम म्हणजेच प्रदेशवाद. आता बघा याचा आन्सर. फर्स्ट पॉइंट, रिजनलायझम इज अ एक्सेसिव्ह प्राईड अबाउट वन्स रिजन, इट्स लँग्वेज अँड इट्स कल्चर. तर रिजनलायझम म्हणजेच प्रदेशवाद. तर आपल्या प्रदेशाबद्दल किंवा आपली भाषा, आपली संस्कृती याच्याबद्दल जास्तीचा अभिमान असणे यालाच रिजनलायझम असं म्हणतात. इट मीन्स टू रिगार्ड द पीपल ऑफ अदर रिजन्स, देअर लँग्वेज अँड कल्चर. तर इतर प्रदेशामधले जे लोक आहेत त्यांचे लँग्वेज किंवा त्यांची कल्चर याला कमी लेखणे. इट इज ग्राउंडेड इन द अनइवन इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस रिजन्स ऑफ द
सेम नेशन. तर एकाच देशातील ज्या देशामध्ये इंडस्ट्री डेव्हलपमेंट झालेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि काही ते प्रदेश असे आहेत की ते अनडेव्हलप्ड आहेत, या सगळ्यामुळे हा रिजनलाइझम होतो. फॉर एक्झाम्पल, state like Maharashtra, Gujarat, Punjab, and Tamil Nadu are well developed economically and industrially, whereas states like Odisha, Bihar, Assam have remained undeveloped economically and industrially. तर या वरच्या हे जे स्टेट्स आहेत हे कसे आहेत, डेव्हलप्ड आहेत, आणि बाकी खालचे ओडिशा, बिहार, आसाम हे अनडेव्हलप्ड आहेत. तर या अशा तफावतीमुळे प्रदेशवाद बळावतो. Then, the disparity in availability of education, employment, and other civic amenities between developed and backward region of the country leads to regionalism. त्याचबरोबर शिक्षणाच्या सोयी तसेच इतर एम्प्लॉयमेंट, रोजगाराच्या संधी, सिव्हिक अम्युनिटीज याच्यामधला जो फरक आहे, या फरकामुळे सुद्धा प्रदेशवाद बळावतो. The people of economically backward states often feel neglected and deprived. तर जे अनडेव्हलप्ड रिजन आहेत त्या लोकांची मानसिकता अशी होते की त्यांना ते हक्क, त्यांचा जो हक्क आहे हा त्यांना दिला जात नाही आहे, किंवा त्यांच्या ज्या सोयी सुविधा त्यांच्यासाठी आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही आहेत. Whereas the people of developed states might become narrow-minded and refuse to share the benefits of their development. आणि त्याचबरोबर ज्या स्टेटमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे तिथले लोक मात्र नॅरो माइंडेड असतात आणि ते त्यांचे बेनिफिट्स त्यांच्याबरोबर शेअर करण्यासाठी तयार नसतात, आणि यामुळेच होतो रिजनलाइझम. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. First, it became necessary to carry out Operation Blue Star. Okay, so see answer first. In 1980, the movement of independent Khalistan look root in पंजाब. तर स्वतंत्र खलिस्तान ही जी चळवळ होती ही पंजाबमध्ये 1980 मध्ये होती. ड्युरिंग दॅट पिरियड द लीडर ऑफ द अकाली दल वॉज संत हरचरण सिंग लोंगवाल. He used to direct his activities from the Golden Temple to stage protest. तर त्यांचा हा जो लीडर होता हा गोल्डन टेम्पल मधूनच त्यांच्या लोकांना निर्देशन करत होता. On the other hand, or on the other side of the Golden Temples, armed followers started gathering around the staunch Khalistan supporter Sant Jamil Singh Bhindranwale. During that period, terrorist activities had begun आणि त्याच काळामध्ये दहशतवाद्यांच्या चळवळी सुद्धा सुरू झाल्या. Bhindranwale was arrested in 1981, accused of the murder of newspaper editor Lala Jagat Narayan. आफ्टर दिस इन्सिडेंट द सिच्युएशन वर्सन. तर त्यानंतर 1981 मध्ये जे भिंद्राणवाले होते यांना अरेस्ट केलं गेलं लाला जगत नारायण यांच्या मर्डरच्या केसमध्ये, आणि त्याच्यानंतर मात्र तिथली जी सिच्युएशन आहे ही खूप कठीण झाली किंवा खूप खराब झाली. ड्यू टू दिस डेव्हलपमेंट्स प्रेसिडेंट रूल वॉज इम्पोज्ड इन पंजाब इन 1983. तर 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपतीच्या नियमानुसार पुढे त्यांचा डेव्हलपमेंट सुरू झाल्या, आणि भिंद्रानवाले वेंट टू स्टे ॲट द रिलिजियस प्लेस कॉल्ड अकाली तख्त. तर ते अकाली तख्त येथे राहायला गेले. भिंद्रानवालेज फॉलोअर्स कॅप्चर्ड द गोल्डन टेम्पल अँड बिल्ड अ बॅरिकेड ऑफ सँड बॅग्स ओव्हर देअर. द एरिया लुक्ड लाईक अ फोर्ट. तर भिंद्रानवालेचे जे फॉलोअर्स होते त्यांनी काय केलं, गोल्डन टेम्पलमध्ये वाळूने भरलेल्या ज्या पिशव्या आहेत त्या ॲज अ बॅरिकेड लावल्या, आणि ते जसं की किल्ल्याप्रमाणे दिसायला लागलं. दिस ग्रेटली डिस्टर्ब पीस इन पंजाब. इट वॉज अ मेजर चॅलेंज टू इंडियन डेमोक्रेसी. आणि त्यामुळे पंजाबमधल्या जे वातावरण होतं हे डिस्टर्ब झालं, आणि ते शांत करणं हे इंडियन डेमोक्रेसीसाठी एक मोठं चॅलेंज होतं. त्याचबरोबर गोल्डन टेम्पलमध्ये जे दहशतवादी
टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज होत्या किंवा दहशतवादी जे घुसले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी हे ब्ल्यू स्टार ऑपरेशन कॅरी आउट करावं लागलं. देन सेकंड, वी शुड फाईट कम्युनलिझम विथ ऑल अवर स्ट्रेंथ. आणि याचा आन्सर बघा, इट इज नेसेसरी दॅट वी ऑल काउंटर रिलिजियस communalism with all our strength. Second, for this to become a reality, we should mix with people of different religions. तर आपण वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमध्ये मिक्स झालं पाहिजे. We should accept the good practices and ideas of each other. We should be able to look at and understand our economy and social problems rationally. We should not mix this issue with religion. तर fourth, we should look for economic, political, or historical reasons that are responsible for disrupting religious harmony. And fifth, this is the only way to put an end to communalism and go straighten national unity. Okay, then fourth question, write the full forms. याच्यामध्ये फर्स्ट PLGA, तर याचा फुल फॉर्म आहे पीपल्स लायब्रेशन ग्वेरिला आर्मी. सेकंड आहे MNF आणि याचा आन्सर बघा, फुल फॉर्म आहे मिझो नॅशनल फ्रंट. थर्ड आहे NNC, याचा फुल फॉर्म बघा नागा नॅशनल काउन्सिल. ओके, तर अशा पद्धतीने या एक्सरसाइज मधले चारही क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कोणत्याही क्वेश्चन मध्ये काही डाऊट वाटला तर कमेंट करून लगेच विचारू शकता.